बीडमधील संतोष देशमुख हत्ये प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ती म्हणजे फरार 3 आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। तर सरपंच संतोष देशमुख आणि यांचं लोकेशन देणारा आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकूण 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हत्येच्या 25 दिवसांनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तर अजूनही एक आरोपी फरार असल्याचं कळतंय। तर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील 3 आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, तर एक आरोपीचा अद्यापही सुरू आहे। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्यासोबत। विशाल, आज बीडमध्ये खरं तर 2 जे आरोपी होते, 3 आरोपी आहेत, त्यातल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलेले, एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय परभणीमध्ये देखील मोर्चे निघतायत। संपूर्ण या घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। अगदी खरं आहे। खरं तर बीडचे हे 2 मुख्य आरोपी आहे खून प्रकरणातले आणि या दोघांचा गेले कित्येक दिवसांपासून शोध सुरू होता। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर या आरोपीही सापडतील अशा पद्धतीचं सांगण्यात येत होतं आणि त्या दृष्टीनं पोलिसांचा आणि सीआयडीचा तपास सुरू होता। अखेर पोलिसांनी बीडमध्ये काही लोकांची चौकशी केली, त्यात एका डॉक्टरची चौकशी केली आणि त्यातून त्यांना आरोपीचं लोकेशन कळल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यानुसार पोलीस गेले 2 ते 3 दिवस या मुख्य आरोपीच्या मागावर होते आणि त्यात आता सुदर्शन घुले याला अटक करण्यात आली। हा या प्रकरणातील खुनातील मुख्य आरोपी आहे। आता त्याच्या चौकशीतनं आंधळे नावाचा जो आरोपी अजूनही फरार आहे त्याचाही पोलीस शोध घेतील। खरं तर गेल्या काही दिवसांपासून यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सीआयडीनी पूर्णतः फास आवळले असं आपण म्हणूया। त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू होती। आतापर्यंत या 3 आरोपींच्या संबंधित जवळपास 100वर लोकांची, त्यांच्या ओळखीच्या लोकांची, त्यांच्या कुटुंबियांची चौकशी झाली होती आणि त्यातून यांचा माग घेण्याचा प्रयत्न सुरू होता। इतकंच नाही तर त्यांचे बँक अकाउंट फ्रीज करून त्यांची आर्थिक नाकेबंदी सुद्धा पोलिसांनी केलेली होती आणि या सगळ्यानंतर आता याला यश आलंय। आपण म्हणूया की वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता या हत्ये प्रकरणातील 2 मुख्य आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। लवकरच त्यांना अटक दाखवण्यात येईल। आता फक्त शोध आहे तो आंधळे नावाच्या एका फरार आरोपीचा। तर दुसरीकडे संतोष देशमुख याला न्याय द्यावा या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे असल्याचंही आपण पाहतोय। बीडमध्ये मोठा मोर्चा निघाला होता, त्यानंतर आज परभणीमध्ये मोठा मोर्चा आहे, त्यातही बरीच लोक नेते मंडळी सहभागी होणार आहे। नंतर जालन्यात सुद्धा मोर्चा आहे। तर संतोष देशमुख याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, त्याला न्याय द्या या मागण्यांसाठी हे सगळे मोर्चे येत आहेत। लोकांचा एक आक्रोश या सगळ्यातनं बाहेर पडत असल्याचं आपल्याला दिसतंय। जी विशाल, जवळपास संतोष देशमुख यांच्या हत्येला 25 दिवस उलटून गेले आणि 25 दिवसानंतर या 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नेमकं या दोघांना कुठून ताब्यात घेण्यात आलं, काही अधिकची माहिती समोर आली आहे का? पोलिसांकडून काही सांगण्यात आलंय का? याबाबत अजूनही पोलीस माहिती देत नाहीये। थोड्या वेळानं पोलीस अधीक्षक याबाबत पत्रकार परिषद घेतील, सीआयडीची लोक पत्रकार परिषद घेतील आणि ते याची माहिती देतील। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार पहिली ही लोक राज्यात होती, नंतर राज्याच्या बाहेर गेली होती, त्यांचं लोकेशन शोधणं सुरू होतं। त्यातला एक जण तर अगदी साऊथ इंडिया पर्यंत गेला होता अशी आपल्याला माहिती मिळते। मात्र ही लोक राज्यात परत येणार अशा पद्धतीची पोलिसांना माहिती मिळाली होती। त्यानुसार आता यांचा माग काढून यांना अटक करण्यात आली आहे। महत्वाचे म्हणजे ही सगळी मंडळी बीडच्या काही लोकांच्या संपर्कात होती, त्यात एक डॉक्टर आहेत त्यांच्या संपर्कात होती। पोलिसांचं त्यांच्यावरही लक्ष होतं आणि त्यातून हा माग लागला आणि आता या आरोपींना अटक झाला। थोड्याच वेळात पोलीस हे कुठं लोक लपली होती, कुठं कुठे गेली, कुठं प्रवास केला, त्याच्यानंतर कुणी कुणी यांना मदत केली हे सगळं पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करतील। अजूनही एका आरोपीचा तपास बाकी आहे, एका आरोपीला शोधणं बाकी आहे। त्यामुळे पोलीस या सगळ्या गोष्टींमध्ये थोडी गुप्तता पाळत असल्याचं आपल्याला दिसतंय। नक्कीच विशाल, तर या संपूर्ण घडामोडींवर आपलं असंच लक्ष राहणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।